रूप पातालोचनी रूप सच्चिदानंद रूपाय
विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगननी तपाने मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदयधवला संविट्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजं स्मृति प्रदेशं विदिन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति कायमा जीवानी मानेन संतासी रंगवू चित्तासी आपुलिया शिवेलागी सेवक दारो शिवेलागी सेवक दारो शिवेलागी सेवक दारो सेवक दारो गलो निज चरना गलो निज चरना स्वामी दुर्गया मस्तकई पायावरी या वार करी संताचा उडाली पक्षिणी गेली अंतराळी उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळावरी ठेवोनिया लहान मुलं तैसे माझे मन रावो का ईश्वरी मग मी सुखे संसारी असे नका देनू चरे वनी वत्स से गरी चित्त वत्सावरी ठेवोनिया तैसे माझे मन रावो का ईश्वरी मग मी सुखे संसारी असे नका
विष्णू दास नामा विनवी पदोपदी हे प्रेम श्री हरी द्यावे माझ तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग मी सुखे संसारी असे नका भगवत चिंतना करता गायलेला निवडलेला अभंग संत शिरोमणी बाल भागवत भगवान परमात्म्याचे लढीवाळ असणारे भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज आणि या नामदेव महाराजांच्या अभंग गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आजच्या या नैमित्तिक असणाऱ्या चिंतना करता निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून संत शिरोमणी नामदेव महाराज एका पक्षाला झालेला वियोग आणि तो वियोग या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादित करतात। नामदेव महाराज म्हणतात, जशी एखादी पक्षिणी आपल्या घरट्यातून उडते आणि घरट्यातून उडालेली पक्षिणी आपली पिलं घरट्यात आणि ती ज्या वेळेस आकाशामध्ये भरारी घेते त्यावेळेस तिचं चित्त सगळं त्या पिलाजवळ असतं। उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळावरी ठेवून या। ती जरी आकाशामध्ये भरारी घेत असेल आकाशामध्ये उडत असेल पण तिचं चित्त कुठं असतं? आपल्या बाळावर असतं। त्या बाळाचा वियोग आणि त्या पक्षिणीला सहन होत नाही। नामदेव महाराज म्हणतात, तसं माझं मन आहे तैसे माझे मन राहो का ईश्वरी मज मी संसारी सुखे असे नका। महाराज म्हणतात माझं मन अस्थिर झालंय का? कारण माझ्या चित्तापासून माझ्या पिलांपासून मी दूर आले आणि माझं मन त्या असणाऱ्या पिलांजवळ आहे, चित्त त्या असणाऱ्या पिलाजवळ आहे। नामदेव महाराजांनी अजून एक दृष्टांत दिला। नामदेव महाराज धेनू गाय वनात चरत असते पण चरणारी गाय तिचं असणारं चित्त तिच्या आणि वत्साजवळ तिच्या वासराजवळ असतं। नामदेव महाराज म्हणतात, खरं तर हा वियोग हे असणारं दुःख आणि माझ्या जीवनातलं कमी व्हावं। विष्णुदास विनवी पदोपदी नामदेव महाराज म्हणतात, हे भगवान परमात्मा मी तुला विनंती करतो माझ्याही जीवनामध्ये खरं तर तो वियोगाचं दुःख कमी व्हावं असं सुंदर चिंतन आणि नामदेव महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे। चिंतनाला आणि आरंभ करण्यापूर्वी अल्पस असणारा परिहार देणं या ठिकाणी उचित क्रम प्राप्त आहे। आज आपण सर्वजण किम निमित्तानं कुठल्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित जमलो आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। ज्या मातेचं गेली 1 वर्षापूर्वी या परिवारातून जाणं झालंय आदरणीय वैकुंठवासी सौभाग्यवती कैलासवासी मीनाताई राजाराम पाटील जाधव आदरणीय ताईंचं 1 वर्षापूर्वी या परिवारातून जाणं झालंय। घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय। आपल्या पवित्र असणाऱ्या हिंदू संस्कृतीमध्ये व्यक्ती गेल्यानंतर शास्त्राने जे काही आपल्याला कर्म सांगितले विधी सांगितले ते विधी आपल्याला आणि करावेच लागत असतात आणि त्या माध्यमातून आदरणीय मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती मीनाताई राजाराम पाटील जाधव यांच्या पश्चात जो पाठीमागे परिवार आहे त्यामध्ये आदरणीय त्यांचे पती आदरणीय आमचे राजाराम भाऊ शंकरराव पाटील जाधव, त्याचप्रमाणे परिवारातील त्यांच्या 2 असणाऱ्या कन्या सौ कुंदाताई सुनील खुळे, त्याचप्रमाणे सौ गीताताई किरण गटकळ, त्याचप्रमाणे परिवारातील 2 असणारे चिरंजीव आदरणीय
अजय राजाराम पाटील जाधव, त्याचप्रमाणे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण राहुल राजाराम पाटील जाधव आणि त्याचप्रमाणे परिवारातील त्यांचे दीर असतील, त्यांचे पुतणे असतील, त्यांच्या जावा असतील, आदी करून संपूर्ण असणारा जाधव परिवार आज या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं प्रेमाने आणि हा विधी या ठिकाणी संपन्न करतायत. आणि या विधीच्या निमित्तानं भगवत चिंतन व्हावं, नामस्मरण व्हावं अशी या परिवाराची तळमळ आणि त्या माध्यमातून आजची ही सेवा गेली अनेक दिवसापासून आदरणीय राहुल असेल, आदरणीय आप्पा असतील, या सर्व परिवाराच्या आणि आज्ञेतून आणि ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे. प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी आपल्या संकल्पित वेळेमध्ये या ठिकाणी आपल्याला चिंतन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी परिवारानं केलेलं आहे. नैसर्गिक आणि जे काही स्थिती बदलत असते, आजचं थोडंसं नैसर्गिक वातावरण वेगळं आहे, पण जरी वातावरण वेगळं असेल पण हे कर्म करणं या ठिकाणी परिवाराच्या दृष्टीनं अतिशय उचित आहे. आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी कार्यक्रमाला आरंभ केला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारी सर्वच काही आणि गायक वादक, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारी सर्वच संप्रदायातील जाणकार, श्रोतृवर्गामध्ये असणारे सर्वच काही माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आजच्या या सेवेकरता उपस्थित असणारे आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे रवी महाराज काळे एकरुखे, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे संजय महाराज बगाड घोडेवाडी, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे नारायणराव बोरस्ते, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शंकरराव थेटे, हार्मोनियमची साथ आदरणीय हरिभक्तीपरायण मयूर महाराज उदार टिटवाळा, त्याचप्रमाणे तबल्यासाठी आदरणीय संकेत पवारे, कन्या भावना पवार आणि ज्यांनी सुंदर या ठिकाणी सिस्टीम उपलब्ध करून दिली असे आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण आबा महाराज कोकाटे आणि रवळस. याही नंतर आपल्याला वेळोवेळी ही सेवा पाहण्याकरता ज्यांची या ठिकाणी माऊलीचा दास म्हणून जे अखंड महाराष्ट्राला लाईव्ह प्रक्षेपण करत असतात आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण आमचे कृष्णाभाऊ जाधव, माऊलीचा दास यूट्यूब चॅनल, त्यांची या ठिकाणी सेवा आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना विनंती करतो, जी काही आपली संकल्पित वेळ आहे, या संकल्पित वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी भगवत चिंतन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. त्याच्याकरता आपण सर्वांनी शांतता पाळायची आहे. आणि उरलेल्या वेळेमध्ये या अभंगाचा भाव, आजचं नैमित्तिक आणि चिंतन आणि या अनुषंगाने आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा सेवा तरी माझ्या दैवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. असा हा सुयोग या ठिकाणी या नैमित्तिक असणाऱ्या कर्माच्या माध्यमातून जुळून आलेला आहे. आणि या नैमित्तिक कर्माकरता जो काही अभंग मी आपल्या समोर ठेवलेला आहे आणि तो अभंग बाल भागवत संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी फार सुंदर चिंतन आपल्या समोर ठेवलेलं आहे. प्रसंग घटना आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आदरणीय मातोश्री कैलासवासी सौ मीनाताई राजाराम पाटील जाधव यांचं या परिवारातून जाणं झालं. पण जे काही जाणं झालेलं आहे, अगदी अगदी सगळ्यांना हळहळ वाटावी, सगळ्यांना दुःख वाटावं
अशी घटना आणि या परिवारामध्ये झालेली आहे. कालांतरानंतर वय वाढलं, आयुष्य वाढलं आणि त्या माध्यमातून जर शरीर सुटलं तर त्याचं एवढं दुःख वाटत नाही. जाण्याचं वय नसताना अल्पसा कुठला तरी आजार शरीराला व्याधी जडावी आणि त्या माध्यमातून शरीर सुटावं असं निमित्त खरं तर आदरणीय कैलासवासी सौ मीनाताईंच्या बाबतीत झालेलं आहे. आणि त्या माध्यमातून समग्र आणि परिवारामध्ये मोठं दुःख आहे, मोठं संकट आहे. पण आज हे सगळं संकट बाजूला सारून परिवाराने यथायोग्य विधी आणि या ठिकाणी संपन्न करतायत. मी पुढे चिंतनामध्ये या गोष्टी आपल्याला सांगणारच आहे. शास्त्राने आपल्याला काही कर्म सांगितले, काही कर्म आपल्या जीवनामध्ये नाही केले तरी चालतात, काही कर्म आपल्याला करावी लागत असतात. काही कर्म आपल्या जीवनामध्ये नाही केले तरी चालतात, त्याला निषिद्ध प्रकारचे कर्म म्हणतात. आणि जी कर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला करावीच लागत असतात त्याला विहित प्रकारचं कर्म म्हणतात. आणि या विहित प्रकारच्या कर्मामध्ये महत्त्वाचे काही कर्म सांगितल्या जातात. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायचित्त कर्म, असे या 4 प्रकारचे कर्म शास्त्राने आपल्याला सांगितले. आजचं कर्म हे नैमित्तिक कर्म आहे. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे तिथीच्या अनुषंगाने जे काही कर्म केल्या जातं याला नैमित्तिक कर्म म्हणलं जातं. मातेला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. तिथीपासून तर आज जे काही आपण प्रथम पुण्यस्मरण म्हणतो, प्रथम श्राद्ध म्हणतो, खरं तर याला तिथीचा अनुबंध असतो आणि त्या माध्यमातून हा विधी संपन्न होत असतो. प्रथम पुण्यस्मरण श्राद्ध विधी. श्राद्ध म्हणलं की श्राद्धामध्ये प्रामुख्यानं 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या सांगितल्या जातात. पहिलं सांगितलं जातं ते पिंडदान, तदनंतर सांगितलं जातं ते नामस्मरण चिंतन आणि तदनंतर अन्नदान. या 3ही गोष्टी आणि या कर्मामध्ये अतिशय महत्त्वाच्या. नामस्मरण का करावं, अन्नदान का करावं? पिंडदान करत असताना पिंडदानामध्ये जे काही अनावधानाने दोष निर्माण होतात आणि हे दोष घालवण्याचं सामर्थ्य हे भगवत चिंतनात आहे, ते नामस्मरणात आहे. पिंडदानातले जे दोष निर्माण होत असतात ते दोष आपल्या लक्षात येत नाही. पिंडदानातला दोष कधी कधी क्रियेतून निर्माण होतो, पिंडदानातले दोष कधी कधी वस्तूतून निर्माण होतात आणि पिंडदानातला दोष कधी कधी उच्चारातून निर्माण होतो. आणि हे जे काही दोष निर्माण होत असतात हे दोष काही केल्या जात नाही. पण जातच नाही असंही नाही. जर आपण त्या क्रियाकर्माला जोडून भगवान परमात्म्याचं नामस्मरण आणि चिंतन याचा उच्चार जर आपण करत असाल तर ज्ञानोबराय म्हणतात, राम कृष्ण नाम सर्वदोष हरण, रामकृष्ण नाम सर्वदोष हरण, जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक. रामकृष्ण कलियुगातली अतिशय प्रभावी साधना ज्याला आपण रामकृष्ण नाम अतिशय प्रभावी. कृतध्यायते विष्णू त्रेतायामकई द्वापार्य परिचर्या नाम कलोतधारी हरि कीर्तनात. कलियुगामध्ये नामस्मरण हे साधन असं आहे की या नामस्मरणाने कुठल्याही प्रकारचे दोष शिल्लक राहू शकत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. तुमच्या आमच्या करता ही अगदी सोपी आणि सुलभ साधना आहे, ती रामकृष्ण नामाची साधना आहे. याहीपेक्षा गेलेल्या असणाऱ्या व्यक्तीचा वैकुंठीचा प्रवास सुखकर होण्याकरता ही
ही साधना अतिशय प्रभावी सांगितल्या जातात. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञानदेव साचा झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजाचा वैकुंठाचा मार्ग सोपा करण्याकरता ही रामकृष्ण नामाची साधना आहे. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. श्राद्ध कर्मामध्ये जितकं पिंडदान महत्वाचं आहे तितकंच नामस्मरण चिंतन महत्वाचं आहे. आणि जितकं नामस्मरण आणि चिंतन महत्वाचं आहे तितकंच अन्नदान सुद्धा महत्वाचं आहे. एक शीत दिदले अन्न, होय कोटी कुळाचे उदरण. गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं केलेलं अन्नदान आणि त्या अन्नदानातून सुद्धा गेलेल्या व्यक्तीला त्याचं फल प्राप्त होत असतं. असा हा या परिवाराचा सारा मानस त्या माध्यमातून यथायोग्य पिंडदानाची पूजा संपन्न झालेली आहे. यानंतर यथायोग्य अन्नदान आणि तुम्ही आपण आता एकत्र आलो या ठिकाणी भगवत चिंतना करता, नामस्मरणा करता. या नामस्मरणा करता, चिंतना करता एक नामदेव महाराजांचा अभंग मी आपल्या समोर ठेवले आहे. या अभंगामध्ये मातेला झालेल्या पिलांचा वियोग आणि हा वियोग मातेला सहन होत नाही. शास्त्रामध्ये आई, माता हे जे काही शब्द सांगितले जातात अतिशय आदरयुक्त पद्धतीनं आणि या शब्दांचा उच्चार केला जातो. आई या शब्दाला शास्त्रामध्ये खूप अनन्यसाधारण महत्व सांगितलं जातं. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर स्वरूप जिचं जीवन आहे तिला आई म्हणलं जातं. आई या शब्दाची फार मोठी व्याप्ती संप्रदायामध्ये, समाजामध्ये प्रेम करणारी माणसं खूप आहे. परंतु ते प्रेम करत असताना त्या प्रेमामध्ये कुठंतरी लोभ असतो. पण आई, माता, मातेच्या जीवनामध्ये कर्म करत असताना मातेच्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा लोभ दिसत नाही. एखाद्याची अनेक कामं करा, एक काम करू नका. केलेल्या कामावर पाणी फिरतं. काम होईपर्यंत माणसं प्रेम करतात आणि काम जर नाही झालं तर त्या प्रेमामध्ये कुठंतरी अंतर पडतो. पण आईचं प्रेम असं आहे की त्या आईच्या प्रेमामध्ये कुठल्याच प्रकारचा अंतर नाहीये. तुकोबरायचं एक सुंदर प्रमाणे बघा. लेकुराचे हित ऐशी कळवळ्याची जाते किरी लाभावीन प्रीती. विना लाभाचं प्रेम करणारं दैवत म्हणजे ते आई सांगितल्या जातं. कारण आईसारखं कोणी प्रेम करू शकत नाही. आईच्या प्रेमामध्ये कुठल्याच प्रकारचा अंतर नसतो.
महाराज जे प्रेम मोठ्या लेकरावर असतं तेच लहान लेकरावर असतं. आई प्रेम करत असताना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव खरं तर मातेच्या प्रेमामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि आपल्या लेकराविषयी त्या मातेची फार मोठी तळमळ असते. वेळ प्रसंगी ती माता आपल्यावर काही संकट आलं तर ती संकट आणि ती माता झेलण्याचा प्रयत्न करते. आपल्या लेकराकरता आपल्या परिवाराकरता किती जरी दुःख सहन करण्याचा वेळ आली तरी ती माता आणि ते दुःख सहन करत असते. मातेच्या आणि कष्टाला अंत नाही महाराज, तिच्या प्रेमाला अंत नाही. असं म्हणलं जातं प्रेम करावं फक्त मातेनंच. तुम्ही बघा अनेक दृष्टांत आपल्याला संप्रदायामध्ये पाहायला मिळतात. अलीकडंच इतिहासामध्ये एक झालेली घटना आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. तुम्ही आजही रायगडावर गेलात तर त्या रायगडावर आणि एक कडा आहे त्याला हिरकणीचा कडा म्हणला जातो. काय म्हणलं जातं? हिरकणीचा कडा म्हणला जातो. का का त्याला हिरकणीचा कडा म्हणला जातो? कारण तिथं एका मातेनं आपल्या लेकरा करता तिनं काय यातना काय दुःख भोगलं याचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. महाराज रायगडावर एक माता सातत्यानं रोज आणि दूध घालण्याकरता येत असे. आणि दूध घालायला येत असताना एक दिवस काय झालं, सायंकाळी दूध घालत असताना उशीर झाला आणि उशीर झाल्याचा परिणाम रायगडाचे दरवाजे बंद झाले. आणि दरवाजे बंद झाल्या कारणाने मातेला गडावरून खाली येता येत नाही. मातेनं सर्व जे काही दूत होते शिपाई होते सगळ्यांना आज्ञा केली मला रायगडाच्या खाली जायचं आहे. परंतु जे काही महाराजांचा आदेश होता या आदेशानुसार आणि शिपायांनी सांगितलं एकदा रायगडाचे दरवाजे बंद झाले की पुन्हा ते दरवाजे खोलत नाही. परिणाम मातेला रायगडावरून खाली येता येईना. पण मातेच्या अंतःकरणामध्ये एक तळमळ निर्माण होते. आणि ही तळमळ कशाची होती ऐका. तिला जे काही परिवारात जायचं आहे ते तिच्या पती करता नाहीये, तिच्या परिवाराकरता नाहीये. केवळ तिचं छोटंसं असणारं बाळ आणि ती घरी टाकून आणि रायगडावर दूध घालण्याकरता आलेली आहे. मातेच्या अंतःकरणामध्ये त्या बाळाविषयी तळमळ निर्माण झाली. मातेला असं वाटलं कधी घरी जाईल आणि कधी त्या बाळाला आपल्या स्तनाला लावेल. परिणाम गडावरून खाली जाता येत नाहीये. रायगडाचे दरवाजे बंद झाले. मातेनं आजूबाजूला बघितलं कुठून मार्ग दिसतोय का काय. आणि ते बघत असताना तिला असा एक कडा जाणवला आणि तिनं सहज मनातला निर्धार पक्का केला की आपण या कड्यावरून सहज आणि खाली उतरून जाऊ शकतो. परिणाम मातेनं प्रयत्न केला. आपला पदर कमरेला खुला आणि त्या असणाऱ्या कड्यावरून ती माता उतरून खाली गेली. बघा सकाळी गडावर चौकशी झाली की रात्री ही माता आणि या गडावर होती आणि रात्रीतून खरं ही माता कशी आपल्या घरी गेली चौकशी करण्यात आली. कारण पूर्वीच्या काळी मुघल सत्ता, निजाम सत्ता, आदिलशाही सत्ता अशा अनेक असणाऱ्या सत्ता आणि या सत्तेने खरं तर थैमान घातलाय. कधी शत्रू वार करेल, कधी शत्रू आणि गडावर येईल म्हणून अतिशय चोख असणारी सुरक्षा ठेवल्या जायची. आणि ही माता या गडावरून खाली गेलीच कशी. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मातेला गडावर बोलवण्यात आलं आणि गडावर बोलावल्यानंतर विचारलं माते रात्री तुम्ही गडावर होतात आणि रात्रीतून कसं खाली गेलात. मातेनं ती जागा दाखवली आणि मातेनं सांगितलं या गडावरून या कड्यावरून आणि मी खाली गेले. स्वतः प्रादेशिक राजे अनेक काही असणारे प्रधानजी सर्व काही तिथं होते आणि मातेला सांगितलं माते तुम्ही या कड्यावरून खाली गेलात
उद्या एखादा दुश्मन, एखादा शत्रू आणि ह्याच मार्गाने पुन्हा गडावर येऊ शकतो. झालं काय परिणाम आहे का? राजांनी मातेला सांगितलं, माते आमची विनंती आहे, जसं तुम्ही या कड्यावरून रात्री खाली गेलात, तुम्ही आम्हाला या कड्यावरून कसं खाली गेलात हे आम्हाला प्रात्यक्षिक तुम्ही दाखवावं. महाराज त्या मातेनं जे उत्तर दिलंय ना ते फार महत्वाचं आहे. मातेनं सांगितलं, महाराज मी रात्री जे कड्यावरून खाली उतरून गेले, जे अंतःकरणामध्ये जी काही तळमळ होती आणि ती तळमळ माझ्या लेकरा करता होती, माझ्या बाळा करता होती. माझं बाळ घरी असल्यामुळं मला अंतःकरणामध्ये त्या बाळाविषयी कधी त्याला भेटेल, कधी त्याला भेटेल अशी तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आणि त्या हेतून खरं तर मी या गडावरून खाली उतरले. आता तुम्ही मला किती जरी प्रयत्न करायला लावला तर मी या गडावरून खाली उतरू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आता ते बाळ माझ्या कडेवर आहे. तुकोबराय म्हणतात, आईच्या अंतःकरणातलं प्रेम, आईच्या अंतःकरणातली दया, आईच्या अंतःकरणातली असणारी करुणा, तिचा अंत आपल्याला लागू शकत नाही. आई माझी मायेत सागर दिला दिले जीवनाला गार. आई माझी मायेत सागर दिला दिले जीवनाला तडपत्या उन्हात रगरगता घामात, तडपत्या आई माझी मायेचा सागर, आईच्या ठिकाणची माया, आईच्या ठिकाणचं प्रेम खरं तर पुन्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीच मिळू शकत नाही. महाराज बोलून गेलो मी, समाजामध्ये प्रेम करणारी माणसं खूप आहे, पण त्या प्रेमामध्ये कुठंतरी स्वार्थ दडलेला आहे. त्या प्रेमामध्ये कुठंतरी लोभ आहे. पण विना लाभाचं प्रेम करणारं दैवत आणि ते म्हणजे आई सांगितल्या जातं. नामदेव महाराज म्हणतात, ज्या वेळेस एखादी पक्षिणी आपल्या घरट्यातून उडते, तिला घरट्यातून बाहेर जावं तरी कशा करता लागतो, कशा करता लागतं. जीव म्हणला की जीवाच्या ठिकाणी कर्माचं बंधन आहे. जसं जीवाला कर्माचं बंधन आहे तसं अन्य असणाऱ्या योनीला सुद्धा कर्माचं बंधन आहे. कर्माशिवाय फलाची प्राप्ती नाही, कर्माशिवाय इच्छा पूर्ण होत नाही. ज्याच्या ठिकाणी इच्छा आहे त्याला कर्म हे करावंच लागतं. कुणी म्हणेल मी कर्मच करणार नाही आणि माझ्या जीवनामध्ये मला लाभ प्राप्त झाला पाहिजे. विना लाभाचं किंवा विना कर्माचं आपल्या जीवनामध्ये कधीच आपल्याला लाभ होऊ शकत नाही. महाराज अंतःकरणामध्ये इच्छा आहे आणि त्या इच्छेनुसार, कामनेनुसार प्रत्येकाला कर्म करावं लागत असतं. जंगलाचा राजा, ज्याला आपण सिंह म्हणतो, तो जरी जंगलाचा राजा असेल पण त्याला जरी भूक लागली, बघा त्याला जरी तहान लागली तर त्याला सुद्धा त्याला उडीच मारावी लागते, त्याला काहीतरी कर्मच करावं लागतं, तेव्हा त्याच्या इच्छा पूर्ण होत असतात. होऊन मुखामध्ये शिकार येत नाही, त्याला सुद्धा कर्म करावं लागतं.
तसं जीव म्हणला की कर्माचं बंधन आहे, पक्षी म्हणले की कर्माचं बंधन आहे, पशु म्हणलं की कर्माचं बंधन आहे, कर्माशिवाय फलाची प्राप्ती नाहीये. तसा एखादा पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर पडला आणि बाहेर पडलेला पक्षी खरं तर आपल्या चाऱ्या करता किंवा आपल्या पिलांकरता आणि त्याला मार्गस्थ व्हावं लागतं, त्याला घरट्यातून बाहेर पडावं लागतं. इच्छा नसते बरं का. लहान लहान पिल्लं घरात असल्यानंतर त्या असणाऱ्या पक्षाला किंवा त्या पक्षिणीला घराच्या बाहेर जाऊशी वाटत नाही. त्याचं कारण काय आहे का? कारण कधी काळी त्या असणाऱ्या पिल्लांवर काहीतरी आपत्ती येऊ शकते, त्याच्यावर काहीतरी दुःख येऊ शकतं. म्हणून त्या माता जरी बाहेर गेली असेल पण त्या मातेचे सगळं काही मन चित्त आणि कुठं असतं? त्या बाळाजवळ असतं, त्याच्या पिलाजवळ असतं. नामदेव महाराज म्हणतात तसं आपल्या दैनंदिन जीवनातून ज्या वेळेस एखादी माता जाते आणि माता गेल्यानंतर त्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये छोटी मुलं असतील किंवा परिवार असेल, त्या परिवाराला सुद्धा जसा त्या पक्षिणीला वियोग सहन होत नाही तसा या परिवाराला सुद्धा गेलेली माता, झालेलं दुःख आणि त्याचा वियोग सहन होत नाही. याच्याकरता नामदेव महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उडाले पक्षी उडाले पक्षी उडाले पक्षी गेले उडाले पक्षी उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त बाळावरी ठेवूनिया. नामदेव महाराज म्हणतात त्या बाळावर चित्त आणि ती पक्षी अंतराळात उडते. अंतकरण चतुष्ट म्हणल्या जातं. या अंतकरण चतुष्टामध्ये 4 भाग सांगितल्या जातात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 गोष्टी या अंतकरण चतुष्टामध्ये सांगितल्या जातात. मन, बुद्धी आणि चित्त. कारण चित्त जर जवळ नसेल तर काय स्थिती होते? इकडं लक्ष द्या. मनाची एकाग्रता नसेल तर काय होतं? बुद्धी जर अस्थिर असेल तर काय होतं? आणि अहंकार असेल तर काय होतं? याला अंतकरण चतुष्ट म्हणल्या जातं. भक्तीमध्ये जर मनच नसेल तर ती भक्ती होत नाही. जवळ जर चित्त नसेल तर काय परिस्थिती होती? महाराजांचं एक सुंदर प्रमाण आहे. महाराज म्हणतात जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत. जर चित्त जवळ नसेल तर ते शरीर काही कामाचं नाही महाराज. आणि मनाची अस्थिरता आपल्या जीवनामध्ये प्रपंच होऊ देत नाही, आपल्या जीवनामध्ये परमार्थ सुद्धा होऊ देत नाही महाराज. मनाची एकाग्रता फार महत्वाची आहे. आणि ते मन जर अस्थिर असेल तर त्या अस्थिर असणाऱ्या मनाच्या माध्यमातून
आपल्याला सुद्धा त्याचा वियोग सहन करावा लागत असतो. जसं चित्त स्थिर नसेल तर तिथं वियोग येतो, मन अस्थिर असेल तर तिथंही वियोगच येतो. महाराज म्हणतात या 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाच्या आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. परमार्थामध्ये प्रपंचामध्ये मनाची सुद्धा एकाग्रता असावी लागते. कुठलंही काम करायचं असेल तर मन कसं असतं, अगदी स्थिर असावं लागतं. एक नामदेव महाराजांचं फार सुंदर अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात मन जर एकाग्र नसेल तर काय होतं ऐका. भक्तीमध्ये मनाची एकाग्रता असावी लागते आणि प्रपंचामध्ये सुद्धा मनाची एकाग्रता असावी लागते. मन हे जे इंद्रिय सांगितल्या जातं, सर्व इंद्रियाचा राजा मनाला म्हणल्या जातं. सगळ्या इंद्रियाचा राजा मनोराजा एक देहपुरी. या देहाचा सारा राजा मन आहे आणि मनाच्या अधीन सगळी इंद्रिय आहे. इंद्रियाला एखाद्या गोष्टीचा काही लाभ घ्यायचा, इंद्रियाला काही अपेक्षा असतील, डोळ्याला काहीतरी पाहावं वाटत असेल, कानाला काहीतरी ऐकावं वाटत असेल, मुखाला काहीतरी बोलावं वाटत असेल, पण मनाचा सल्ला घेतल्याशिवाय या इंद्रियांना क्रिया करता येत नाही. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाची प्रसन्नता म्हणजे आपल्या जीवनामध्ये इच्छा अपेक्षा या सगळ्या काही पूर्ण होत असतात. नाथ महाराजांचं एक सुंदर प्रमाणे बघा. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने नामस्मरण गोडो संत समागम. नामदेव महाराजांनी मनाच्या संबंधाने केलेली विनंती भगवान परमात्म्याकडं. का? मनाची एकाग्रता फार महत्वाची आहे. जशी मनाची एकाग्रता तशी चित्ताची सुद्धा काय असावी लागते, एकाग्रता असते. बाळावर चित्त आहे आणि पक्षी आणि आकाशात उडतोय. मला सांगा, त्याचं मन अस्थिर आहे. त्याचं मन कसं आहे, अस्थिर आहे. आणि अस्थिर असल्या कारणाने चित्त आणि चित्ताची एकाग्रता होत नाहीये. नामदेव महाराज म्हणतात तशी या पक्षाची स्थिती झाली. उडाली पक्षीने गेली अंतराळी, चित्त बाळावरी ठेवून या. नामदेव महाराज म्हणतात तसं माझं मन कासावीस झालं आणि ते मन जर त्या पक्षाप्रमाणे जर अस्थिर असेल तर मी परमार्थ असू द्या किंवा संसार असू द्या कुठेच सुखी राहू शकत नाही. अभंगाचं 2य चरण. ऐसे माझे मन
परमात्म्याकडे केलेली विनंती, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग मी संसारी सुखी असे नका. नामदेव महाराज म्हणतात, मी कसा संसारामध्ये सुखी असेन. संसार म्हणला की या संसारामध्ये विविध प्रकारची नाती सांगितल्या जातात. प्रामुख्यानं पती पत्नीचं एक नातं आहे, माय लेकराचं एक नातं आहे. ही जी काही नाती सांगितल्या जातात आणि या नाती किंवा याच्यातून एक संसारामध्ये आणि प्रेम तयार होत असतं. काय होत असतं, त्याच्यातून एक प्रेम तयार होत असतं. आणि ज्या वेळेस याचा वियोग होतो आणि तो वियोग तयार झाला की नक्कीच त्या संसारामध्ये काय होतं, एक दुःख निर्माण होत असतं, दुःख. परंतु संसारामध्ये सुख आणि दुःख या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या सांगितल्या जातात. कधी काळी संसारामध्ये आपल्याला दुःखालाही सामोरी जावं लागतं आणि कधी काळी संसारामध्ये आपल्याला सुखाला सुद्धा सामोरे जावं लागत असतं. त्याचं कारण काय असतं. आयुष्य म्हणलं की ह्या आयुष्याचा प्रवास करत असताना आयुष्यामध्ये आयुष्याला दोन तट सांगितल्या जातात. जशी नदी आहे, नदीला उगम आहे, नदीला काठ सांगितल्या जातात, तीर सांगितल्या जातात आणि नदीचा प्रवास कुठेतरी थांबतो. तसं आयुष्य म्हणलं की या देहाला सुद्धा कुठेतरी उगम आहे. या देहाचं जन्मस्थान मातापित्यांच्या उदरात सांगितल्या जातं आणि कालांतरानंतर जशी नदी अखंड वाहते तसं आपलं आयुष्य सुद्धा हे वाहत असतं, आयुष्य चालत असतं. पण चालणारं आयुष्य हे सुद्धा दोन तटातून वाहत असतं. तुम्ही म्हणाल आयुष्याला कसले आले दोन तट. आयुष्याला सुद्धा दोन तट असतात. एक तट आहे त्याला सुखाचा तट म्हणतात आणि एक तट आहे त्याला दुःखाचा तट म्हणतात. कधी जीवनामध्ये सुख आहे तर कधी जीवनामध्ये काय दुःख आहे. आणि अशा सुख दुःखाच्या असणाऱ्या तटातून आपलं आयुष्य वाहत असतं. कधी कधी जीवनामध्ये सुख येत असतं आणि कधी कधी जीवनामध्ये आपल्याला दुःखाला सुद्धा सामोरी जावं लागत असतं. जसं नाणं म्हणलं की त्याला दोन बाजू आहे, तसं संसार जीव म्हणला की याला सुद्धा दोन बाजू येतात. कधी कधी जीवनामध्ये सुख आणि कधी कधी जीवनामध्ये दुःख आहे. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळो. पांडवांच्या बाजूने झाला. भगवान परमात्म्याची जबाबदारी संपली आणि भगवान परमात्मा स्वतः द्वारकेला निघून गेले. आता आपली जबाबदारी संपली. परंतु भगवान परमात्म्याला पुन्हा पांडवांचं स्मरण झालं आणि स्मरण झाल्यानंतर पुन्हा भगवान परमात्मा एक दिवस पुन्हा पांडवांच्या भेटी करता हस्तिनापुरात आले. आल्यानंतर भगवान परमात्म्याला असं वाटलं होतं आता पांडवांचं जीवन अगदी सुखी समृद्धी असेल, कुठल्या प्रकारचं दुःख नसेल. पण ज्यावेळेस भगवान परमात्मा हस्तिनापुरात येतात आणि तिथं आल्यानंतर पहिली भेट झाली ती कुंती मातेची. भगवान परमात्म्यानं कुंती मातेला पाहिलं. कुंती मातेच्या असणाऱ्या चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचा आनंद नाही दिसत. अगदी अगदी नैराश्य, अगदी अगदी दुःख आणि कुंती मातेच्या चेहऱ्यावर दिसतंय. भगवान परमात्म्यानं विचारलं, आत्या खरं तर आता सगळं काही मिळालंय ना, आता कसलं आलं दुःख जीवनामध्ये. कुंती मातेनं सांगितलं, अरे कृष्णा ऐक, ज्या वेळेस आम्ही अज्ञातवासात होतो, वनवासात होतो आणि त्या वेळेस जी काय आमच्या जीवनामध्ये संकट यायची, दुःख यायची आणि त्या दुःखाला तू धावून यायचा, परिणाम ते दुःख सुद्धा आम्हाला कधी दुःख वाटलं नाही.
कधी दुःख वाटलं नाही. पण आज आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं, वैभव प्राप्त झालं, पण एका गोष्टीचं दुःख निर्माण झालं, आणि ते म्हणजे तुझा झालेला वियोग. आणि याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय झालं, दुःख निर्माण झालं. कुंती मातेनं सांगितलं, या ऐश्वर्यापेक्षा खरं तर तू आमच्या जवळ पाहिजे. म्हणून जीवनामध्ये सुख समृद्धी आयुष्यामध्ये प्राप्त झाली म्हणजे माणसाचं जीवन सुखीच होतं असं नाही. सुखामध्ये अधर्म घडतो आणि दुःखामध्ये धर्म ओढतो. ज्यावेळेस जीवनामध्ये वारंवार दुःख येतात, मारा त्या दुःखाच्या माध्यमातूनच भगवान परमात्म्याचं ध्यान आणि स्मरण होत असतं. म्हणून जीवनामध्ये सुखापेक्षा जीवनामध्ये माणसाने दुःख मागावं. काय मागावं? दुःख मागावं. पण दुःख आपल्याला सहन होत नाही. मी एका विद्वान कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलं, वारंवार जर आपल्या जीवनामध्ये जर दुःखाचा आघात होत असेल, वारंवार जर आपल्या जीवनामध्ये जर दुःखाचा आघात होत असेल, तर समजावं आपल्यावर आणि भगवान परमात्म्याची कृपा होते, असं मी ऐकलं. म्हणून सुखापेक्षा जीवनामध्ये दुःख आणि दुःख आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. महाराज, वियोग माणसाला सहन होत नाही. कुटुंबामध्ये जी काही वेगवेगळी नाती सांगितल्या जातात, व्यक्ती एकच असते, व्यक्ती एकच असते, पण अनेक असणारी नाती तयार होतात. बघा तुम्ही, कुणाची तरी माता आहे, कोणाची तरी मावशी आहे, कुणाची तरी काकी आहे, असे अनेक प्रकारची नाती तयार होत असतात. आणि ज्यावेळेस ती व्यक्ती जाते, परिणाम सगळ्या आणि नातेवाईकामध्ये संबंधामध्ये आणि त्याचं दुःख निर्माण होत असतं, त्याचा वियोग आणि निर्माण होत असतो. नामदेव महाराज म्हणतात, हाचा वियोग जसा एखाद्या पक्षाच्या जीवनामध्ये झालाय, भगवान परमात्मा खरं तर माझं सुद्धा मन अस्थिर झालंय. काय झालं? अस्थिर झालं. आणि अस्थिर झालेलं मन संसारामध्ये रमत नाही. महाराज काय करत नाही? संसारामध्ये रमत नाही. म्हणून असं म्हणलं जातं, त्यांना संसारापेक्षा जीवनामध्ये परमार्थ करावा. काय करावा? परमार्थ करावा, जेणेकरून त्या परमार्थामध्ये आपलं मन हे रमल्या जातं. भगवत भक्तीनं जीवनातलं दुःख जातं. महाराज, भगवत भक्तीनं काय जातं? जीवनातलं दुःख जातं आणि माणसाचं जीवन सुखी होत असतं. तुकोबरायचा एक सुंदर अभंग आहे का, आपुला तो एक देव आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोही. येरती माईक दुःखाची जनती नाही, आदि अंती अवसान. महाराज म्हणतात, हे सगळं दुःखाला कारण आहे. कारण जीवनामध्ये प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण ज्यामध्ये सुख अपेक्षित आहे ती क्रिया आपल्याकडून होत नाही. भगवान परमात्माच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख देऊ शकतो आणि तोच आपल्या जीवनामध्ये दुःख देत असतो. सुख आणि दुःखाचा विचार खरं तर तिथं ठरलेला आहे. महाराज म्हणतात, जरी आपल्या जीवनामध्ये सुख असेल, अधिक सुखामध्ये आनंदी राहायचं नाही आणि अधिक दुःखामध्ये माणसाने खचून जायचं नाही. कळत असेल तर बघा,
दुःखामध्ये कधीच खचून जायचं नाही महाराज. ते दुःख कसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला घालवता येईल हा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करायचा आहे. म्हणून आपल्या जीवनातलं जर दुःख आपल्याला वजा करायचं असेल तर अनेकांची दुःख पाहत चला. काय करा? अनेकांची दुःख पाहत चला. अनेकांचं दुःख आपण पाहिलं की एक दिवस आपलं दुःख सुद्धा वजा होत असतं. गौतम बुद्धांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. यदा कदाचित मी सांगितला सुद्धा असेल, पण ऐका. गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन अतिशय प्रभावी साधनेतलं जीवन होतं. आणि एक दिवस काय झालं ऐका. ते त्यांची साधना करतायत, चिंतनामध्ये तल्लीन आहे. आणि अचानक एक माता तिथं दुःख घेऊन आक्रोश करत रडत आणि त्या गौतम बुद्धांच्या जवळ आली. काय झालं? गौतम बुद्धांच्या जवळ आली. गौतम बुद्धांना काही कळे ना. खरं तर या मातेच्या ठिकाणी काय दुःख आहे आणि ही माता का रडते, का शोक करते. गौतम बुद्धांनी त्या मातेला थांबवण्यास सांगितलं आणि विचारलं, माते झालं तरी काय, काय दुःख तरी काय. आणि मग नंतर त्या मातेनं सांगण्यास सुरुवात केली. मातेनं सांगितलं, महाराज माझं जीवन अतिशय समाधानी होतं, अतिशय सुखी होतं. जीवनामध्ये दुःख एकच होतं की माझ्या जीवनामध्ये मला संतती नव्हती. काय नव्हती? संतती नव्हती. पण कालांतरानंतर ती संतती मला झाली आणि ती संतती झाल्यानंतर अजून जीवन माझं समाधानी झालं, अजून सुखी झालं. पण तो आनंद, ते असणारं सुख आणि माझ्या जीवनामध्ये फार काळ टिकलं नाही. गौतम बुद्धांनी सांगितलं, काय झालं तरी काय असं. मातेनं सांगितलं, माझा एकुलतं एक असणारा मुलगा आणि मरण पावलेला आहे. मला त्याचं दुःख सहन होत नाही. मला माहिती आहे तुम्ही ज्ञानी आहे, तुम्ही विद्वान आहे. माझी अशी विनंती आहे की आपण या मुलाला आणि जिवंत करावं. असं कोण म्हणलं? माता त्या गौतम बुद्धांना सांगतात. गौतम बुद्धांनी पाहिलं बालक जन्माला आलेलं आहे. पण जन्माला आलेल्या बालकाचं जर आयुष्य जर इतकं असेल तर तुम्ही आपण कसं आणि त्या ईश्वरी सत्तेला आपण चॅलेंज करू शकतो. गौतम बुद्धांनी त्या गोष्टी जाणल्या आणि जाणल्यानंतर मातेला सांगितलं, माते घटना घडलेली आहे, मी काहीतरी प्रयत्न करून बघतो. आणि एवढं म्हणल्यानंतर सुद्धा मातेला त्याचं समाधान वाटलं. मातेला असं वाटलं नक्कीच आणि महाराज आणि आपलं मुलगा आपलं आणि जिवंत करतील असं मातेला आशा निर्माण झाली. पण ते गौतम बुद्ध होते महाराज, ज्ञानी होते, विद्वान होते. त्यांच्या लक्षात आलं आता या मातेचं दुःख घालवायचं कसं. मातेला सांगितलं, माते तुझं मुलगा मी जिवंत करणार. फक्त एवढा शब्द मातेच्या कानावर आला. मातेला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की माझं मुलगा पुन्हा मला मिळणार, पुन्हा हे मुलगा जिवंत होणार. मातेच्या ठिकाणी खूप आनंद झाला. पण गौतम बुद्धांनी सांगितलं, माते याच्याकरता तुला काही प्रयत्न करावा लागेल. मातेनं सांगितलं, महाराज सांगा काय करायचंय, काय हवंय मला सांगा, मी त्याच्याकरता आणि जे काही आपल्याला अपेक्षित आहे ते मी आणून देण्याकरता तयार आहे. गौतम बुद्धांनी सांगितलं, माते काही नको. हे मुलगा जर तुला जिवंत करायचं असेल तर याच्याकरता अगदी अगदी व्यवहारातली छोटीशी वस्तू मला हवी आहे. मातेनं सांगितलं, सांगा महाराज, आत्ता जाऊन घेऊन येते. गौतम बुद्धांनी सांगितलं, काही नाही, फक्त मुठभर तीळ पाहिजे. काय पाहिजे? फक्त मुठभर तीळ पाहिजे. आणि ही मुठभर तीळ तू आणली की मुलगा जिवंत झालं समज. मातेला असं वाटलं मुठभर तीळ कुठे मिळणार नाही, कुठे मिळणार नाही. पण गौतम बुद्धांनी मातेला सांगितलं, माते तीळ अशा घरातली आणायची आहे की ज्या घरातला आजपर्यंत कोणी गेलंच नाही, अशा घरातली तीळ आणायची. आता मातेला प्रश्न निर्माण झाला, असं कुठलं घर आहे
की त्या घरामध्ये आजपर्यंत कोणी गेलंच नाही, पण ते मातेचं अंतकरण होतं महाराज. बोलून गेलो मी, लेकरा करता काय करत नाही माता, लेकुराचे हित वा हे मावलीचे चित्त. अंतकरणामध्ये कळवळा प्रेम दाटून आलं. मातेनं सांगितलं मी आत्ता गावात जाते आणि मुठभर तीळ घेऊन येते. झालं काय ऐका, माता नगरात आली, गावात आली आणि वेशीपासून आरंभ केला. प्रत्येकाच्या दारासमोर माता जाऊ लागली आणि घरासमोर गेल्यानंतर घरातल्या व्यक्तीला हाक मारतात आणि सांगतात, घरात कोणी आहे का हो? का? मला मुठभर तीळ हवी आहे. घरातून तीळ मिळत होती, घरातून तीळ मिळत होती, पण घरातून आवाज येत होता, आमचे आजोबा गेलेले आहे. पुन्हा दुसऱ्या घरासमोर गेल्यावर माता तीळ मागते, घरातून तीळ मिळत होते, पण घरातून आवाज येत होता, आमचे पंजोबा गेलेले आहे. संपूर्ण नगर माता फिरून बाहेर आली वेशीच्या. झालं काय ऐका, जेव्हा प्रत्येकाचं दुःख, आग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबरायला उपदेश केला बाबाजी चैतन्यांनी आणि त्या मोबदल्यामध्ये आणि बाबाजी चैतन्याकडून म्हणजे बाबाजी चैतन्यांनी तुकोबरायकडून काय मागितलं हो? काय मागितलं? ज्याला आपण गुरुदक्षिणा म्हणतो. काय मागितलं? भोजन मागती तुप पावचे भोजन मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. तुकोबरायकडून पावशर भोजन, याचा पावशर तूप, अंतकरण चतुष्ट ज्याला आपण चार आणि भाग म्हणल्या जाते. अंतकरण चतुष्टाचा मन बुद्धी चित्त आणि अहंकार, त्याच्यातला एक भाग ज्याला आपण काय म्हणतो पाव भाग, आणि तो पाव भाग म्हणजे चित्त. हे तुकोबरायचं चित्त आणि बाबाजी चैतन्यांनी मागितलं. म्हणून परमार्थामध्ये चित्त आणि मन या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे. संसारामध्ये सुद्धा या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे. मनाची प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाला प्राप्त करत असते, आनंदाला प्राप्त करत असते. म्हणून मनाची प्रसन्नता जीवनामध्ये असावी. आणि ती प्रसन्नता नामदेव महाराज म्हणतात, जर मला तो जर वियोग माझ्या जीवनामध्ये झाला तर मी संसारी सुखी असेन का? कसा मी संसारामध्ये सुखी असेन? मी संसारामध्ये सुखी राहू शकत नाही. नामदेव महाराजांनी अजून एक दृष्टांत दिला आणि तो दृष्टांत देत असताना गाय आणि वत्स याचा दृष्टांत नामदेव महाराजांनी अभंगाच्या तृतीय चरणात धेनू चरे वने वत्स असे घरी. धेनू म्हणजे गाय. बघा, धेनू म्हणजे गाय. गाय जर वनात चरत असेल आणि तिचं वत्स तिचं वासरू जर गोठ्यात असेल, नुकतीच व्यालेली गाय, मला सांगा त्या गायीचं चित्त स्थिर असतं का हो? त्या गायीचं मन चित्त सातत्यानं कुठं असतं?
त्या वासराजवळ असतं, वासराजवळ. नामदेव महाराज म्हणतात जसं त्या वासराचंच आणि वासरा करता ती गाय वेळ प्रसंगी कधी वनातून माघारी येते कळत सुद्धा नाही महाराज. त्याला गुराखी जर चांगला असलं तर ठीक आहे, हा नाही तर कधीच त्याला चुकंडी देऊन गाय गोठ्यात येते. हा एक वियोग आहे. नामदेव महाराज म्हणतात जसा गाय वासराचा वियोग आहे, ऐका, एखाद्या पक्ष्याचा पिल्लाचा वियोग आहे, जसा हा वियोग आणि पक्षाला सहन होत नाही, एखाद्या गायीला सहन होत नाही, तसं नामदेव महाराज म्हणतात आमच्याही जीवनामध्ये हा वियोग, हे दुःख खरं तर आम्हाला सहन होऊ शकत नाही. आणि खरंच आहे महाराज, जीवनामध्ये माणसं सगळ्या गोष्टी सहन करतात. अधिक जीवनामध्ये येणारी काही संकट असतील, कधी कधी सुख माणसं सहज पेलवतात, पण कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये माणसाला दुःख पेलवणं कठीण होऊन जातं. पण ऐका, दुःख आपल्या जीवनामध्ये आपण हळूहळू आणि त्या गोष्टी विसरणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. तुम्ही सातत्यानं जर ते दुःख घेऊन जर आपल्या जीवनामध्ये आपण जगण्याचा प्रयत्न कराल तर यदा कदाचित त्या साऱ्या दुःखाचा परिणाम हा कालांतरानंतर आपल्या शरीरावर होत असतो. कशावर होतो? शरीरावर त्याचा परिणाम होतो. म्हणून ते दुःख आपल्या जीवनातलं आपण विसरायचं आहे. नामदेव महाराज सुद्धा या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे विनंती करतात, हे विष्णुदासा, मी तुला विनंती करतो की माझ्या जीवनातलं दुःख कमी व्हावं आणि माझ्या जीवनामध्ये प्रेम सुख आणि वाढावं. ही नामदेव महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून 4थ्या चरणामध्ये केलेली विष्णुदास नामा विनवी परोपकारी पदोपदी विनवी विष्णुदास नामा विनवी पदोपदी. स्वतः भगवान परमात्म्याकडे नामदेव महाराज आणि विनंती करतात. खरं तर ही विनंती नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये का नामदेव महाराजांना करावी लागली? दुःख कोणाच्या जीवनामध्ये नाही महाराज. संत असू द्या, जीव असू द्या किंवा अन्य कोणी असू द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि हे संकट हे दुःख येत असतात. तुम्ही प्रत्येक संतांचं जीवन बघितलं तर प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये महाराज दुःखच आहे ना. तुकोबरायचं जीवन बघा, महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये महाराजांच्या जीवनामध्ये कितीतरी संकट आली. दुष्काळी जटिला द्रव्य नेला मान श्री एकान्न करिता मेले. महाराजांच्या जीवनामध्ये पहिली पत्नी गेली, दुसरी पत्नी गेली. थोडं दुःख आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे संकट, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे दुःख येत असतं. नामदेव महाराज म्हणतात माझ्याही जीवनामध्ये हे दुःख आहे, हा वियोग आहे आणि हा वियोग माझ्या जीवनातला कमी व्हावा. महाराज संत जीवन आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रेरणा देत असतं. संतांचं जीवन आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरकटणाऱ्या असणाऱ्या मार्गाकडून योग्य मार्गाकडं खरं तर तो विचार आपल्याला घेऊन जात असतो. म्हणून नामदेव महाराजांनी एक भगवान परमात्म्याकडे ही केलेली विनंती आहे आणि त्या विनंतीच्या माध्यमातून
जे काही आपली संकल्पित असणारी वेळ आहे आणि या वेळेमध्ये मी आपल्यासमोर चिंतन ठेवण्याचा प्रयत्न केला, अभंगाचा भाव मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. प्रसंग निमित्त हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. गेली 1 वर्षापूर्वी आणि या परिवारातल्या आदरणीय मातृछत्र आदरणीय अजय भाऊ असेल, आदरणीय राहुल भाऊ, आदरणीय कुंदाताई असेल, आदरणीय गीताताई, खरं तर या 4 भावंडाची असणारी माता गेली 1 वर्षापूर्वी अतिशय आणि सुंदर असणाऱ्या पर्वतिथीला, ऐका, ज्याला हिंदू धर्मामध्ये सुवासिनीचं व्रत म्हणलं जातं, अशा आणि वड सावित्री पौर्णिमेला आणि या मातेनं या कुटुंबाचा परिवाराचा निरोप घेतला. काय जीवन असेल बघा. माता आपल्या आणि दीर्घ आयुष्याकरता, आपलं जीवन सुखी होण्याकरता एका चिरंजीव असणाऱ्या त्या वृक्षाकडे विनंती करते. परंतु या मातेनं कुणाकरता काय मागितलं हे आपल्याला सांगता येणार नाही, पण त्या मातेनं त्याच असणाऱ्या तिथीला आणि आपलं शरीर सोडलं आणि या कुटुंबाचा निरोप घेतला. यदा कदाचित त्यांनी त्यांच्या आयुष्याचा जो काही मार्ग आहे आणि तो अतिशय सुखकर केला. परिवाराला त्याचं दुःख आहे, साहजिकच आहे आणि दुःख होणारच आहे. पण त्या आणि पर्वतिथीला खरं तर या मातेनं निरोप घेतला. आज घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आज मोठ्या श्रद्धेनं प्रेमाने आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता या ठिकाणी जो काही शास्त्राला आणि मान्य असणारा विधी, त्यामध्ये पिंडदान असेल, नामस्मरण चिंतन असेल, अन्नदान असेल, हे सर्व काही कर्म यथायोग्य आणि या ठिकाणी परिवाराच्या माध्यमातून संपन्न होत आहे. जरा नैसर्गिक आणि आपत्ती म्हणायलाच काही हरकत नाही आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या कार्यक्रमाची वेळ 1 तास पुढे गेली. आपतेष्ट नातेवाईक सखे सोयरी मंडळी खरं तर सर्वांना या ठिकाणी पोहोचण्याकरता येण्याकरता आणि थोडा विलंब झाला आणि त्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाची वेळ थोडीशी पुढे गेलेली आहे. पण अधिक वेळ न घेता, अधिक आणि समय न घेता जी काही संकल्पित वेळ आहे आणि या संकल्पित वेळेमध्ये या ठिकाणी मी चिंतन आणि आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एकच भगवान परमात्म्याकडे विनंती करूया. आदरणीय मातोश्रीनं
कोसळला. आमचे सर्वांचे परिचित असणारे राजाभाऊ, तसे त्यांचे चिरंजीव पखवाजी राहुल महाराज, त्यांचे दोन मुलं 2 मुली, त्यांचे पती देर भाये, असा हा जाधव परिवार. या जाधव परिवारात दुःख झालं. तसं त्यांच्या पक्षात शिवाजी भाऊ, आमच्या आयरगाव शिवाजी भाऊ आणि रमेश भाऊ यांच्या त्या मावशी होत्या.